गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आहेत आपण बघतोय। बाप्पाला निरोप दिला जातोय। बाप्पाची मूर्ती आता समुद्रामध्ये नेली जाते आणि बाप्पाला इथून निरोप दिला जाणार आहे। बाप्पाला निरोप देण्यासाठी अनेक गणेश भक्त देखील गिरगाव चौपाटीवर आलेले आहेत। मुंबईतल्या चौपाटीवरची ही दृश्य आहेत। बाप्पाला निरोप देण्यासाठी आता गणेश भक्त आलेले आहेत आणि बाप्पाला म्हणजे हा जयघोष ऐकल्यानंतर एकच कळत होतं की बाप्पाला आम्ही सांगतोय आता आम्ही तुला निरोप देतोय, पण पुढच्या वर्षी तुला लवकर यावंच लागेल असा आग्रह प्रत्येक गणेश भक्त बाप्पासमोर करतोय। कारण बाप्पाच आहे जो प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण करत असतो आणि त्यामुळे हा आग्रह ते त्याच्यासमोरच धरू शकतात आणि याच आग्रहाने आता त्याला ते निरोप देताना दिसतात। आणि समुद्रामध्ये गणपती बाप्पाला विसर्जित करणं हा एक वेगळाच अनुभव आहे। कारण या ठिकाणी प्रत्येक जण जाऊ शकत नाही। पहिली गोष्ट, मुंबईमध्ये गिरगाव चौपाटी आणि जुहू चौपाटी अशा दोन्ही चौपाट्यांवर विसर्जन होत असतं आणि दोन्ही चौपाट्यांवर तितकीच गर्दी असते। अर्थात गिरगाव चौपाटीवर गणेश मंडळ येण्याचं प्रमाण जास्ती आहे, त्यामुळे गिरगाव चौपाटीवर तुलनेने अधिक गर्दी असते। मात्र गणपती बाप्पांना निरोप कसा द्यायचा, त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीला कशाप्रकारे समुद्रात घेऊन जायचं, त्या ठिकाणी सुरक्षेची नेमकी काय काळजी घ्यायची, या सगळ्याचे निकष सुद्धा आखून दिलेले असतात। त्यामुळे कुठलीही घातपात न घडता, अप्रिय घटना न घडता अत्यंत आनंदात गणपती बाप्पांचं विसर्जन पार पडत असतं। मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणची ही दृश्य म्हणजे मुंबई पालिकेने देखील पुरेपूर काळजी घेतलेली आहे। अनेक तटरक्षक किंवा जीवरक्षक जे आहेत ते देखील तैनात केलेले आहेत। अनेक उपाययोजना, रुग्णवाहिका असतील ह्या देखील तिथे तैनात आहेत। त्यामुळे संपूर्ण तयारी, जय्यत तयारी अशी केलेली आहे। तर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, दिल्ली आणि सर्व ठिकाणच्या गणेश विसर्जन मिरवणुकांवर आमचं असंच लक्ष असणार आहे।